त्यातल्या तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या धावपळीचं मला पूर्ण भान आहे, दगदग. मी हे वाक्य म्हणण्याचं कारण की असं असून आत्ताच्या संध्याकाळी जे आवर्जून इथे आहेत, आजचा तर वार असा मधला आहे खरा की म्हणजे उद्या सुट्टी नाहीये, बहुधा सगळ्यांची आपापली असतील ती कामं असणार. तरी रात्रीच्या या सभेला, या विचाराला आवर्जून उपस्थित असलेले आपण सर्व माता पिता, बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणींनो, माझ्या अंतःकरणातले दोन सगळ्यात महत्त्वाचे मंत्र पहिले. मी त्याला मंत्र हाच शब्द वापरलाय, मंत्र. पहिला मुळे हाच आपला खास भारतीय एक खूण आणि एक शब्द, नमस्ते. कधीच मला जाणवलंय की त्या एका नमस्ते शब्दामध्ये अर्थाचं प्रचंड मोठं ब्रह्मांड आहे. एकट्या त्या नमस्ते शब्दात माझ्यातलं ईश्वरी चैतन्य तुमच्यातल्या ईश्वरी चैतन्याला नमस्कार करीत आहे, हे त्या एका शब्दात येतं. एक शब्द, नमस्ते. आणि मग त्या एका शब्दाचा सुद्धा जर विचार केला की माझ्यातलं ईश्वरी चैतन्य तुमच्यातल्या ईश्वरी चैतन्याला नमस्कार करीत आहे, च्याही आणखी मुळाशीमा आहे की सर्वांमध्ये एकच एक ईश्वरी चैतन्य भरलेलं आहे. ते मागे ज्या मंदिरात जायची मला आल्या आल्या संधी मिळाली आणि एक आनंददायक प्रसन्नता त्या मंदिरात आहे. त्या मंदिरातलं जे चैतन्य आहे तेच आपल्या सगळ्यांमध्ये आहे. तो एका शब्दात येतं, नमस्ते. हे पूर्ण कळल्यामुळे आता मी त्याला मंत्र हा शब्द वापरलाय. की आपल्या भारतीय विचारात मंत्र कशाला म्हणतात, तर ज्याच्या ध्वनी लहरींना काही विशेष ऊर्जा आहे ज्यामध्ये, म्हणून येतो मंत्र. मला ह्या नमस्ते शब्दातली मंत्र शक्ती जाणवलेली आहे. ती आता मनामध्ये एवढी बसली की मुळी बोलणं चालू करतानाचा माझा पहिले दोन मंत्र हे असतात, नमस्ते आणि त्याच्या बरोबरीने, पाठोपाठ नाही आहे, एका नंतर दुसरं असं नाही आहे. आता हे बोलणं असं सरळ रेषेत असतं, त्यामुळे येताना वाक्य एकानंतर दुसरं येतं. खरी आहेत दोन्ही बरोबरीचीच. कारण मराठीमध्ये मी बसवलेले ते शब्द आहेत, सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. हे नीट विचारपूर्वक मूळचं माझं म्हणणं आहे. मला जर कोणी विचारलं काय आहे भारतीय संस्कृती, तर माझं उत्तर आहे सर्व विश्वाच्या कल्याणासाठी मुळात प्रार्थना करून जी जगते, जी काम करते, ती भारतीय संस्कृती आहे. भारतीय संस्कृतीची मूळची व्याख्याच आहे सर्वेत्र सुखिनः सन्तु. जीवनात जे करायचं ते करताना पहिल्यांदा मनातली प्रार्थना की मुळी सर्वांचं कल्याण होवो आणि मग आपल्या कामाला लागायचं. त्या कामामध्ये काही छोटं मोठं काही नाही, माणसंही सगळी समान. पण जे काम करतो त्यामागची जगण्याची भावना की हे जे मी काही माझ्या परीने, खारीचा असो किंवा सिंहाचा वाटा असो, हा माझा अंतःकरणातली प्रार्थना विश्वाच्या कल्याणाची, आणि हे मी करत असलेलं काम. मग ती संस्कृत मधली असू दे सर्वेत्र सुखिनः सन्तु, किंवा बुद्ध महावीरांनी शिकवलेली असू दे प्राकृतामधली एक शब्द भवतु सब्ब मंगलम, पण अर्थ तोच आहे.
आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की मला भारतभर प्रवास करायची भरपूर संधी मिळत असते. सगळा देश आपला आहे, हे सगळं राष्ट्र एक आहे, आपण त्याचे आहोत आणि ते आपलं राष्ट्र आहे. सगळ्या भाषा सुद्धा आपल्यात. या भावनेतूनच मी भारताच्या कोणत्याही भागात गेलो तर तिथली भाषा, त्यातले काही मूळचे शब्द मी समजावून घ्यायचा, अर्थ त्याचा प्रयत्न करतो. सर्व निरपवाद सर्व, मल्याळम, तमिळ, कन्नड, तेलुगू, गुजराती, बंगाली, हिंदी आणि अर्थातच आपली माय बोली, आपली आई मराठी, की मुळी प्रार्थना विश्वाच्या कल्याणाची. मराठीचा सुद्धा जो इतिहास चालू होतो, त्याचं इतिहासातलं पहिलं दैदिप्यमान शिखर आहे ज्ञानोबा माऊली. एक 16 वर्षाचं पोर की ज्यांनी समाजाकडून सर्व तऱ्हांचे अन्याय, अपमान, उपेक्षा, अवहेलना सगळं सोसलं, पण मुखातून बाहेर पडलं पसायदान. पसायदानाला तर आम्ही अनेकांनी विचारपूर्वक विश्वगीत असं नाव दिलंय, की पसायदान हे ज्ञानोबा माऊलीच्या मुखातून प्रकट झालेलं विश्वगीत आहे. आता विश्वात्मके देवे. मराठीचा सुद्धा मराठीपणा या अवघे विश्वची माझे घर आणि अर्थातच शिवाजी महाराजांचा वारसा हिंदवी स्वराज्य, या दोनातून मराठीचा जेनेटिक कोड पण तयार होतो. मराठीचा मराठीपणा आणि महाराष्ट्राचा महाराष्ट्रपणा या अवघे विश्वची माझे घर आणि हिंदवी स्वराज्य यामधून घडतो. हे जेवढं कळेल तेवढा महाराष्ट्र कळेल. सारं विश्व ज्याच्या बुद्धीच्या, प्रतिभेच्या आवाक्यामध्ये बसतं आणि काम करताना आपल्या महाराष्ट्राचं मराठीपणे भारतासाठी लढायचंय. या शब्दांमध्ये आला महाराष्ट्र समजून घेणे, तेव्हा सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. यामध्ये सुद्धा मराठीत व्यक्त होणारं भारत हे राष्ट्र आलं. ते राष्ट्र एकच आहे, ते सर्व भाषांमधनं व्यक्त होतं आणि ते मराठीमधून व्यक्त होतानाही सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा, यात आपलं मराठीपण आहे. अर्थातच या शुभेच्छांमध्ये सुयश कला क्रीडा मंडळाचेही सर्वजण, आणि अर्थातच त्या व्यक्त करताना मला जो सन्मान मिळालेलाच आहे की पहिला मुजरा कायम शिवाजी महाराजांना, आणि इथे येताना अर्थात आनंद दिघे साहेबांची आठवण मुळामध्ये मनात ती आहे, म्हणूनही मी यायलाही आनंदाने होकार दिला. मी सन्मान समजतो इथे असण्यात. आपल्यामध्ये ते शरीरानी होते तेव्हा वेळोवेळी माझ्या त्यांच्या भेटी गाठी झालेल्या आहेत. माझी भावना आहे की त्यांच्याही मनामध्ये एक माणूस म्हणून माझ्याबद्दल आधी अधिकारी आणि नंतर जे काही समाजात छोटंसं काम करतोय त्याबद्दल एक सद्भावना, एक प्रेम, एक आशीर्वाद होते. तेव्हा मी त्यांच्या स्मृतीला सुद्धा वंदन करतो आणि अर्थातच त्यांनाच समोर ठेवून आत्ता राज्याचा कारभार जे करतायत त्यांनाही पूर्ण शुभेच्छा आणि पुढची सर्व त्यांची वाटचाल यशाची, आनंदाची होवो ही शुभेच्छा व्यक्त करण्याची मी संधी घेतो. त्यांच्या यशामध्ये महाराष्ट्राचं यश आहे. तुमचा माझा हा महाराष्ट्र म्हणजे ज्याचं मुळातलं कामच आहे सगळ्या भारतासाठी लढायचं आहे. मी म्हणालो तुमचं माझं जेनेटिक कोड, सायन्समध्ये सुद्धा डबल हेलिक्स असतो असा. मला जाणवलं की महाराष्ट्राचा जेनेटिक कोडचा डबल हेलिक्स, एक मालिका स्ट्रँड अवघे विश्वची माझे घरच आहे, आणि त्याला गुंफत जाणारा दुसरा शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्याचा वारसा आहे. हे जेवढं कळेल तेवढा महाराष्ट्र कळेल. नावामध्येच राष्ट्र आहे आणि ते हे भारत हे राष्ट्र आहे.
महाराष्ट्रालाच संपूर्ण भारताचं पडलेलं असतं. आत्ता मराठी भाषेचा अभिजात हा दर्जा केंद्र सरकारने मान्य केला. मी शब्द खूप विचारपूर्वक वापरतोय. अभिजात हा दर्जा केंद्र सरकारने दिला हे मी नाही वापरत आहे शब्द. देणारं केंद्र सरकार कोण आहे? मराठी भाषा अभिजात आहेच. केंद्र सरकारने खरं म्हणजे जरा उशिराच पण दिली मान्यता. भले विधानसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर दिली, आता तरी मतं द्या, दिली लोकांनी. मराठी अभिजात आहेच. मराठीचा भाषा आणि लोक म्हणून इतिहास निदान 2500 वर्ष मागे जातो. अभिजात ची भाषेची सुद्धा व्याख्या आहे की तिला 1 ते 1,500 वर्षांपेक्षा जास्ती इतिहास पाहिजे त्या भाषेला अखंड. आणि त्या भाषेमध्ये मुळातलं नवज्ञान तयार झालेलं पाहिजे. हे निकष आहेत त्याचे. तर मराठीचं पहिलं रूप आपल्याला इसवी सन पूर्व 3-4 शतक तिथे सापडतं. महाराष्ट्रातला सातवाहन कालखंड. आणि मला जे जाणवलंय की महाराष्ट्र पण सगळ्या देशासाठी काम करण्यात आहे. काय पार इसवी सन पूर्व 3-4 शतकाच्या काळातले सुद्धा या भारतावरचे एक आक्रमक होते शक असं त्यांचं नाव आहे. शक आत्ताच्या मध्य आशियातनं येतात. त्या शकांचा पराभव गौतमीपुत्र सातकर्णींनी नाशिकच्या जवळच्या झालेल्या एका लढाईत केला. आणि निदान शकांना नर्मदेच्या पार, मग उत्तरेला गुप्त काळामध्ये शकांचा शेवटचा पराभव होऊन हे जे कोणी आक्रमक होते आधीचे ग्रीक, मग शक, मग कुशाण आणि मग हुण, हे जरी आक्रमक म्हणून त्यावेळी आलेले असले तरी ते ह्या देशाशी एकरूप झाले. त्यांनी हा देश स्वीकारला, त्याची संस्कृती स्वीकारली, त्याचं तत्वज्ञान स्वीकारलं, त्याच्या देवदेवता स्वीकारल्या आणि ते आपले झाले, इथले झाले. कोणी एक ग्रीक राजा हेलिओडोरस विष्णूचा भक्त बनला. एवढा बनला की त्याने आपलं नाव पण घेतलं वासुदेव. आणि प्रयागराज की जिथे 144 वर्षात एकदा होणारा महाकुंभ आत्ता चालू आहे आणि भारताची सनातन असलेली शाश्वत संस्कृती, तिचं सुद्धा एक विलक्षण देखणं रूप तिथे पाहायला मिळतंय. भारत देश काय आहे. त्या प्रयागराजला या वासुदेव झालेल्या हेलिओडोरसनी एक स्तंभ उभा केलाय. आणि तो भारतीय संस्कृतीच्या प्रभावाने तो भारतीय बनतो. पुढे कोण कुशाणहून कोणी आले असले, शक बनले शिवाचे उपासक, हुण सुद्धा बनले शिवाचे उपासक. इतकं की सांगताच येत नाही की हा शक होता हा कुशाण होता हा, इतके देशाशी एकरूप झाले. कुशाण सम्राट गौतमीपुत्र सातकर्णीच्याच काळातला एक कनिष्क उत्तरेला, तो बौद्ध बनला. बुद्धही तुमचा माझाच, या देशातला, या संस्कृतीतला, या मातीतला की ज्यांनी भारतीय संस्कृती जगभर पोचवली. तो ग्रीक राजा मिनॅंडरही भारतीय संस्कृती आणि विचार तत्वज्ञानाने एवढा प्रभावित झाला. त्याचा बौद्ध गुरु आहे नागसेन म्हणून. या मिनॅंडरनी नागसेनला अनेक तत्वज्ञानाचे प्रश्न विचारले. त्याला नागसेननी उत्तर दिलं. त्यातून प्राकृतामधला एक ग्रंथ तयार झाला. मिनॅंडरनी स्वतःचं बौद्ध नाव घेतलं मिलिंद. आणि मिलिंदानी आपल्या गुरुला विचारलेले प्रश्न म्हणून मिलिंद पन्ह असं त्या पुस्तकाचं नाव आहे. मिलिंद पन्ह हे मिलिंदाचे प्रश्न, पन्ह म्हणजे प्राकृतात प्रश्न. या देशावर आलेले आक्रमक येताना जरी आक्रमक म्हणून आले पण ते इथले झाले. हे 8व्या शतकाच्या पुढे झालं नाही. 8व्या शतकापासून जी इस्लामिक आक्रमणं चालू झाली ती धर्मांध आक्रमणच होती. अजूनही ती संपलेली नाहीत. या देशाची एकात्मता तुटली ती त्याच आक्रमणांच्यामुळे. आणि जशी ही 8व्या शतकापासूनची इस्लामिक आक्रमणं होती
तशी तुमच्या माझ्या दुर्दैवानी पुढे युरोपचं ब्रिटनच्या रूपाने आक्रमण आलं. त्यांनी आपला देश कसा फोडायचा, त्याला कसं आपसातच झुंजवायचं, आणि मुख्य म्हणजे आपल्यालाच आपला देश, आपल्या भाषा, आपली संस्कृती विषयी न्यूनगंड कसा तयार करायचा, म्हणजे मनांचं कॉलनायझेशन, वसाहतीकरण. आणि या सर्वाच्याही विरुद्ध भारतीयपणाचा अस्सल अंश जागा ठेवून दंड ठोपटून उभे राहिले ते सगळे विचारवंत आणि कार्यकर्ते इथले आहेत, महाराष्ट्रातले आहेत, मराठीतून व्यक्त होणारे. मी म्हणालो, आत्ता आपण जी मराठी बोलतो तिची भाषा एका उत्तुंग शिखराला पोचलेली दिसते ज्ञानोबा माऊलीपाशी. ज्ञानोबा माऊलीपासून सुरू होणारा भागवत संप्रदाय आणि भक्तीची संकल्पना ही इथून देशभर पसरली. ज्ञानेश्वरांनी उत्तर भारताचा दौरा केला होता आणि ज्ञानेश्वर उत्तर भारताचा दौरा करेपर्यंत उत्तरेला या अत्याचारी, धर्मांध, इस्लामिक राजवटी चालू होऊन सुमारे 100 वर्ष होत आली होती. मला वाटत राहतं की ज्ञानेश्वरांनी उत्तरेला ते सर्व पाहून इथे ही महाराष्ट्राची ऊर्जा जागी ठेवून या महाराष्ट्राने भारताचा, भारतीय संस्कृतीचा मूळचा विचार पक्का ठेवून पुन्हा त्याचं जागरण भारतभर केलं पाहिजे, याची पायाभरणी केली ज्ञानोबा माऊलींनी, जिचं नाव आहे भक्ती चळवळ. तर आता आपल्याला कोणीतरी सांगतं की ही भक्तीची संकल्पनाच मुळी इस्लामिक आक्रमणामुळे आणि इस्लामिक आक्रमणानंतर आली. याचा अर्थ त्यांचा भारतीय संस्कृतीचा अभ्यास किती कच्चा आहे, किती कमी आहे, किती पूर्वग्रह दूषित आहे हे दिसून येतं. भक्तीची संकल्पना वेदात आहे आणि वेदामधली नारदाची भक्ती सूत्र 8व्या शतकामध्ये दक्षिणेतून एक महाप्रचंड आध्यात्मिक ऊर्जा उभी राहिली आद्य शंकराचार्यांच्या रूपाने. त्यांनी पायी देशभर चालून पण वेदांत विचाराचं सिंचन केलं या भूमीमध्ये आणि एक सांस्कृतिक राष्ट्र त्यांनी संघटित केलं. शंकराचार्यांनी सुद्धा जे 4 कोपऱ्यात 4 मठ काढले, ही सुद्धा भारताची व्याख्या आहे. बद्रीनाथ, द्वारका, पुरी आणि रामेश्वर. विष्णू पुराणात सुद्धा वर्णन आहे की हिमालयाच्या दक्षिणेला आणि ज्याच्या तिन्ही बाजूनी समुद्र आहे त्याचं नाव भारत आणि त्यातल्या लोकांना भारती तत्र संतती वर्ष नाम भारत, भारत तत्र वर्ष नाम. थोडा एक शब्द माझा इकडे तिकडे होतोय, अर्थात नाही मी चुकतोय, अर्थ सांगण्यात, की त्याचं नाव भारत आणि त्यातल्या लोकांना भारतीय म्हणतात. ज्ञानेश्वर माऊलीमध्ये हा शंकराचार्यांपासून येणारा अद्वैत भक्तीचा विचार तो दक्षिणेकडनं आणि योग साधनेचा विचार उत्तरेकडनं ते नाथ संप्रदाय येतो. नाथ संप्रदाय की जे मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ इत्यादी आत्ताचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री त्या गोरक्षनाथ पीठाचे, तो नाथ संप्रदाय हा मुख्यतः हठयोग म्हणजे आसनं, प्राणायाम, ध्यान धारणा आणि त्याची जी अष्टांग योगाची शिस्त आहे. ज्ञानोबा माऊलींसहितची 4 भावंड त्र्यंबकच्या डोंगरामध्ये तीर्थक्षेत्र दर्शनाला गेली होती. त्र्यंबक हे 12 ज्योतिर्लिंगातले. तिथे निवृत्ती काही वेळासाठी गायब झाला. निवृत्ती थोरला भाऊ होता. समाजाची जी काही त्यावेळची पीडा त्यापायी आई वडिलांनी इंद्रायणीमध्ये समर्पण केलं होतं आणि एवढी एवढी असलेली भावंड प्रयत्न करतात जगण्याचा आणि काही तासांसाठी निवृत्ती गायबच आहे. थोड्या वेळाने जो तो आढळून येतो तो सांगतो त्र्यंबकच्या गुहेमध्ये ध्यान लावून बसलेले गहिनीनाथ भेटले. त्यांनी योगाची दीक्षा दिली
म्हणून निवृत्तीचा झाला निवृत्तीनाथ आणि तो आहे ज्ञानोबा माऊलीचा गुरु. त्या ज्ञानोबा माऊली या व्यक्तिमत्वात आणि त्यापासून झालेल्या भक्ती चळवळीने जी तुम्हाला मला घडवलंय, त्यामध्ये असं संपूर्ण भारताचं एकत्र येणं आहे. दक्षिणेतून निर्माण झालेली भक्तीची चळवळ आणि उत्तरेमध्ये असलेली ही हठयोगाची नाथ संप्रदायाची. ज्ञानोबा माऊलीमध्ये त्याचं आपल्याला एकरूप दिसतं. सनातन भारतीय विचाराचं सर्व तत्वज्ञान प्रस्थानत्रयी या शब्दात सांगितलं जातं. की ते समजावून घ्यायचं तर मूळचे वेद जे व्यासमुनींनी, म्हणून याला व्यासपीठ म्हणतात, त्यांनी एकत्र केले. तरी ते वेद विस्तृत आहेत, मोठे आहेत, पण ते समजायला काही थोडं पाहिजे का? म्हणून त्याच व्यासमुनींनी, अशी आपली श्रद्धा आहे, वेदांत सूत्र लिहिली की अशी सूत्र रूपाने ती समजावून सांगायला. त्याचं नाव वेदांत सूत्र पण आहे, व्याससूत्र पण म्हणतात त्याला, किंवा ब्रह्मसूत्र पण म्हणतात. ही व्यासमुनींनी एकत्र केली. प्रस्थानत्रयीचा तिसरा भाग म्हणजे भगवद्गीता. आणि भारत समजावून घ्यायचा, भारतीय संस्कृती समजावून घ्यायची, तर या प्रस्थानत्रयीचा उत्तम अभ्यास पाहिजे. हे या देशामध्ये हजारो वर्ष चालत आलं. ज्ञानोबा माऊलींनी या भारताचं भारतपण ओळखून ती सर्व प्रस्थानत्रयी सर्वसामान्य गोरगरीब बहुजन समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी मराठीतून मांडली. भगवद्गीतेवरचं सुद्धा भाष्य आहे, मूळचं शास्त्रीय नाव आहे भावार्थ दीपिका. आपण त्याला ज्ञानेश्वरी म्हणतो, मूळचं नाव ज्ञानेश्वरी नाहीये. 16 वर्षाच्या माऊलींनी संकल्प सोडला. आणि काय आहे संकल्प? ये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. की हे जे मराठीमधून जी वागते बोलते जगते ती भारतीय संस्कृती. आणि अमृताते पैजा जिंके, की भाषेची आणि मराठी माणसाची ताकद काय आहे? अमृताते पैजा जिंके. तर अशा या भाषेमध्ये मी हा सर्व विचार आणतोय, मांडतोय आणि तो सांगतोय. 16 वर्षाचं पोर झालं मानवतेची माऊली. आणि त्या नेवासाच्या पैस म्हणजे खांब आहे, पैसचा अर्थ आहे आकाश, पण त्याला टेकून माऊलींनी भगवद्गीतेवरचं निरूपण केलं. ते सच्चिदानंद बाबा झाला लेखकू, ते लिहून काढलं एक एक विवरण करत असताना. तुमच्या माझ्याकरता आज ती आहे 9000 ओव्यांच्या पेक्षा जास्तीची असलेली ज्ञानेश्वरी. ज्ञानोबा माऊलींनी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव हे माऊलीचं ओरिजिनल काम आहे. भावार्थ दीपिका उर्फ ज्ञानेश्वरीला म्हणता येईल की मूळ ठेवली समोर भगवद्गीता आणि मग निरूपण करत ज्ञानोबा माऊलींनी सर्व भावार्थ दीपिका मांडली. तरी ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा अध्यात्माचा आणखी खोल जाणारा मूलगामी विचार आहे. ज्ञानेश्वरी हे केवळ भगवद्गीतेवरचं केवळ मराठीकरण नाहीये, ते करताना ज्ञानेश्वरांनी अध्यात्माचा विचार आणखी समृद्ध केलाय. पण अमृतानुभव हा तर ज्ञानोबा माऊलीचा मूळचा अस्सल अद्वैताचा अनुभव आहे, तो मांडला ओवीबद्ध मराठीमध्ये. आणि मराठीत ज्ञानोबा माऊलींनी मांडलेल्या प्रस्थानत्रयीचा तिसरा भाग आहे चांगदेव 65. तर संस्कृतमध्ये भारतीय संस्कृतीची प्रस्थानत्रयी म्हणजे जसं वेद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता, तसे मराठीमध्ये ज्ञानोबा माऊलींनी भावार्थ दीपिका, अमृतानुभव आणि चांगदेव 65 याच्या द्वारा इये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी असं मांडलं. आणि ते मांडून झाल्यानंतर मुखातून प्रकटलं ते आहे विश्वगीत पसायदान आता विश्वात्मके देवे. मला हे नेहमी जाणवत राहतं की ज्ञानेश्वराच्या वाट्याला तत्कालीन समाजाकडून अपमान, अवहेलना, उपेक्षा, तुच्छता, अन्याय सगळं काही आलं. पण ज्ञानेश्वराच्या मुखातून कटुता नाही बाहेर आली, बोचरे शब्द नाही बाहेर आले, समाजाच्या प्रती शाप नाही बाहेर आले. मुखातून प्रकटलं ते पसायदान, जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात.
ती जी संस्कृतमधली सर्वेत्र सुखिनः सन्तु, प्राकृतामधली भवतु सब्ब मंगलम, ही मराठीमधली आपल्याकरता माऊलींनी सांगितलेली प्रार्थना, जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात, की या सर्व विश्वाच्या सर्वांच्या आणि चर आणि अचर सृष्टी, केवळ माणूस नाही प्राणी जात. भारतीय विचार सांगतोच आपल्याला की सर्व विश्व कॉन्शियस आहे, कॉन्शियस जाणीव आहे त्याला. वनस्पती सृष्टीलाही जाणीव आहे. आधुनिक काळात शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांनी शास्त्रीय प्रयोगांनी सिद्ध करून दाखवलं की वनस्पती सृष्टीलाही प्राण आहे आणि भावनाही असतात. पाश्चात्यांना धक्का बसला की हे तुम्ही कसं काय, हे तुम्हाला सुचलं आणि तुम्ही कसं काय सिद्ध केलं? तर जगदीशचंद्र बसू म्हणले, मी काही वेगळं नाही सिद्ध केलं, भारतीय संस्कृती हजारो वर्ष हे सांगते की कॉन्शियसनेस, जाणीव ही जी शक्ती आहे, सत चित आणि आनंद स्वरूप असलेली जाणीव, ती सर्वत्र आहे. ती या प्लॅस्टिकच्या बाटलीत पण आहे, या माईकमध्ये आहे, टेबलमध्ये आहे, मोबाईलमध्ये आहे, तुमच्या माझ्यात आहे. म्हणून आहे ते नमस्ते आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. ते ज्ञानोबा माऊलींनी मराठीमध्ये आपल्याकरता सांगितलं आणि सर्व विश्वाकरता सांगितलं. आणि उत्तरेला जाण्याची प्रेरणा संत नामदेव, भक्त श्रेष्ठ संत शिरोमणी नामदेव महाराज यांना आळंदीला संजीवन समाधी घेताना ज्ञानोबा माऊलींनी सांगितलं की आता हा भक्तीचा विचार घेऊन उत्तरेला जा. महाराष्ट्राचं जे अखिल भारतीयत्व आहे, महाराष्ट्राला जे पडलंय की सगळ्या देशासाठी काम करायचंय, सगळ्या देशासाठी लढायचंय, जीवनाच्या सर्व क्षेत्रांच्या मध्ये लढायचंय, तो भक्तीचा वारसा. इतिहासाचा अभ्यास करताना माझ्या मनाला वाटत राहतं की ज्या ज्ञानेश्वरांनी उत्तरेला 100 वर्ष स्थापन झालेली इस्लामिक राजवट पाहून आलेत, लोकांची गलितगात्र गांजलेली स्थिती, आणि हाताशी शासन नावाची तर संस्था नाहीये, दंडसत्ता नाहीये, सरकार नाहीये, ते आहे ते अत्याचारी आहे, धर्मांध आहे, अशा वेळी समाजाला कसं एकत्र ठेवायचं? ज्ञानोबा माऊलींनी शोधलेले उत्तर आहे की तो जो मूळचा अध्यात्म विचार, तो भक्तीच्या द्वारा व्यक्त करायचा. आणि ज्या समाजाच्या हातातून स्टेट, कॅपिटल एस, शासन संस्था निसटली आहे, ती शासन संस्था उलट अत्याचारी आहे, अशा वेळी संस्कृतीची ऊर्जा कशी एकत्र ठेवायची, तो भक्तीचा विचार ज्ञानेश्वर संत नामदेव महाराजांना म्हणतात, आता हा उत्तरेला घेऊन जा. ज्ञानेश्वराच्या संजीवन समाधीनी गलबलून गेलेले नामदेव महाराज, त्यांचा एक मला पण हलवून सोडणारा अभंग आहे, सखा ज्ञानेश्वर झाला समाधीस्थ. आणि आपल्यालाही वाचताना ते असं गलबलून जायला होतं. मला सुद्धा आळंदीला जर गेलो तर जिथे ते अजान वृक्ष आहे आणि आपली श्रद्धा आहे की खाली ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी लावून बसली आहे, माझ्या अंगावर काटा उभा राहतो सरसरून. ज्ञानेश्वरांनी दिलेली ही भक्तीची प्रेरणा घेऊन संत नामदेव गेले आधी वाराणसी, काशीला, काही काळ तिथे राहिले. तिथले त्यांचे शिष्य म्हणजे संत रामानंद, त्या संत रामानंदांचा पुढे शिष्य म्हणजे कबीर, आणि कबीराच्या मधून हिंदी मधली असामान्य काव्य प्रतिभा देशाला जोडणारी, एकात्मता देणारी. आणि संत नामदेव वाराणसीत नाही थांबले, पुढे गेले पंजाबमध्ये. आत्ताचा गुरदासपूर जिल्हा अजून सुदैवाने तो फाळणीनंतरही भारतात आहे. त्या गुरदासपूर जिल्ह्यातलं घुमान म्हणून ठिकाण आहे. संत नामदेवाची आयुष्याची शेवटची वर्ष तिथे गेली. संत नामदेवानी त्या काळातली पंजाबी भाषा शिकले, पंजाबी मधनं अभंगांची रचना केली, आणि पुढे जी सर्व शीख संप्रदाय, शीख शिष्य, शेवटी शीखचा अर्थ काय, शिष्य, ती भारतीयच आहे की गुरु शिष्य परंपरा. गुरु नानक देवांकडे भक्तीचा हा विचार कबीर, रामानंद, कबीर यांच्याद्वारा गुरु नानक देव, आणि गुरु नानक देवांनी जे जागरण केलं त्यामधून हा पुढचा सर्व मुळातला भारतावर प्रेम असलेला आणि अत्यंत पराक्रमी शीख इतिहास सगळा, जो या देशाशी लढण्याचाच आहे. खालिस्तान्यांना अजिबात शीख म्हणता कामा नये, त्यांना खालिस्तानीच म्हटलं पाहिजे. तुम्हाला मला जेवढा अभिमान वाटतो की आपलं काम आहे देशासाठी लढायचं असतं,
मग शीख वारसा सुद्धा तोच आहे की देशासाठी लढायचं असतं. शीख समाज तर आम्ही हिंदुस्थानची तलवार आहोत असं मानण्यामध्ये गौरव समजतो. संत नामदेवांनी तो जो वारसा दिला, तो शिखांचा जो ग्रंथ, जो तुमचा माझा पण आहे, ते वेगळे नाहीत, परके त्याहून नाहीत. गुरु ग्रंथ साहेब मध्ये संत नामदेवाची 72 कवनं आहेत. आणि आजही घुमानला गुरु नाम म्हणजे आपले नामदेव महाराजांच्या नावाने गुरुद्वारा आहे तिथे. आणि महाराष्ट्र आणि पंजाबला, महाराष्ट्र आणि दक्षिणेला हा जोडणारा जो भक्तीचा विचार, ती बनली अखिल भारतीय चळवळ. इथे महाराष्ट्राने त्याचं सिंथेसिस घडवून आणलं. जीवनाविषयीची ही अवघे विश्वची माझे घर ही दृष्टी. महाराष्ट्रातला सुद्धा जो भागवत संप्रदाय आणि ज्ञानेश्वरापासून संत नामदेव महाराज, गोरा कुंभार, चोखा मेळा, सेना न्हावी, म्हणजे वर्ण अभिमान विसरली याती, एकमेका लागतील पायरे, हा वारसा तुकोबारायांपर्यंत येतो. तुकोबारायांची शिष्या बहिणाबाईंनी छान अभंग मांडलाय. ज्ञानदेवे रचिला पाया, नाम्यातयाचा किंकर म्हणजे ते सेवक, नाथे उभारिले देवालय, हे एकनाथ आहेत की त्यांनी हे देवालय उभं केलं आणि तुका झालासे कळस. हे जे भागवत धर्माची पताका की जी ज्ञानयुक्त अद्वैत भक्तीचा विचार सगळ्या देशाला सांगते. आजही महाराष्ट्र त्यांनी एकत्र ठेवलाय आणि अशा महाराष्ट्राचं काम आहे देश एकत्र ठेवायचं. आजही महाराष्ट्रामध्ये आपलं कर्तव्य नीट करणे हीच ईश्वराची आराधना आहे. हे संतांचा विचार शिकवतो आपल्याला. ठाईचं बैसोनी करा एकचित्त, हे तुकोबारायांची ओळ आहे. आणि भगवद्गीतेवरचं भाष्य पूर्ण करताना 18व्या अध्यायामध्ये एक ज्ञानोबा माऊलीची ओवी आहे. खरं म्हणजे ज्ञानेश्वरीबद्दल पुढे संत नामदेवांनी म्हटलं एक छान ओळ आहे. ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी, अशी ओळ आहे. की नामदेव म्हणतात ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ हा श्रेष्ठ आहे, पण एकतरी ओवी अनुभवावी. अनुभवावी की तू नुसतं त्याचं पठण करतोयस, सप्ताह घालतोयस आणि आतमध्ये काही उतरतच नाहीये, त्याला काही उपयोग नाहीये. ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी. मला त्या नामदेव महाराजांच्या चरणाशी बसून म्हणावं असं वाटतं की एकतरी ओवी करूयात, अनुभवावी. पण 18व्या अध्यायाकडे, ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय, मग तिकडे येताना मला वाटतं की एकाकडे नंतर जाऊ, आधी अर्धी तरी ओवी अनुभवावी. पण ती अर्धी कोणती आहे? 18व्या अध्यायामध्ये आता भगवद्गीतेचं भाष्य सांगून झालंय आणि पसायदानाच्या मागण्याकडे येताना ज्ञानोबा माऊलीची अर्धी ओवी आहे, अर्धी ओळ आहे. एका ओवीची अर्धी ओळ आहे. काय आहे? कर्मे ईशू भजावा. की ईश्वराची आराधना कशात आहे? ती मंदिरात आहे. मूर्ती हे सगुण साकार ब्रह्म आहे आणि त्याद्वारा निर्गुण निराकाराकडे जायचंय. पण तू आयुष्यामध्ये जे काम करतोयस ते चांगलं कर, हीच ईश्वराची आराधना आहे. कर्मे ईशू भजावा. मला ही ओवी इतकी भावते की नामदेव महाराज म्हणतात तसं ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी. अनुभवूयात, पण आधी या अर्ध्या ओवीने तरी सुरुवात करूयात की कर्मे ईशू भजावा. आपलं कर्तव्य नीट करणे हीच ईश्वराची आराधना आहे. आणि समाज हाच तो ईश्वर आहे असं संतांपासून अर्थातच विवेकानंदांपर्यंतही सर्वांनीच आपल्याला सांगितलं. मी ज्या वेळेला IAS झालो आणि प्रशिक्षणासाठी पुण्यात नेमणूक झाली, प्रशिक्षणासाठी IAS अधिकाऱ्याला नंतर तो ज्या ज्या खात्यांचा वरिष्ठ होणार आहे त्या खात्यांच्या पदांवर आधी स्वतः काम करायचं असतं आणि शिकायचं असतं. तर त्यासाठी जे पोलीस खात्याचं माझं प्रशिक्षण होणार, सरकारने मला पुणे दिलं आणि आधी माझं पुण्याचे आयुक्त त्यावेळेला मिसर सर होते, त्याचं झालं माझं प्रशिक्षण. आता पुणे ग्रामीण आणि मग SP आणि मला एका चौकीला जोडून देण्यात आलं. त्याचे एक फौजदार होते त्यावेळी 55 वर्षाचे, म्हणजे मी IAS होताना
माझ्या जणू वडिलांच्या वयाचे असावेत असे पण फौजदार, PSI. अविनाश धर्माधिकारीला कळायला पाहिजे की फार IASचा तोरा करू नको तू, तुझं काम आहे आत्ता शिकून घे. हे जे PSI होते यांच्या बरोबर मी खूप वावरलो. आम्ही रात्री पेट्रोल केले, छापे घातले, दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले, गुंडांना पकडलं, काय ते सगळे एकूण मिळून. पुढे काही कामांच्या ठिकाणी तर मी नंतरच्या काळात याच फौजदारांना माझ्याकडे मागून घेतलं की जरा मला हे पाहिजेत माझ्याकडे. वय वर्ष 55, असे शिडशिडीत होते, तरतरीत होते, कायम प्रसन्न आणि हसतमुख असायचे. माझी त्यांची जशी घनिष्ठ दोस्ती झाली आणि प्रशासन जरा कळत होतं, त्यातून माझ्या मनात प्रश्न पडत गेला की अरे हे कामाला तर उत्तम आहेत, तर एव्हाना प्रमोशननी PI, पोलीस इन्स्पेक्टर, सिनियर PI, ACP व्हायला हवे होते, कसे काय नाही झाले. म्हणून सहज एकदा गप्पात मी त्यांना विचारलं, तर ते म्हणाले आता साहेब काय सांगायचंय आमच्या खात्याचं, जेव्हा जेव्हा नेमकं प्रमोशन करता माझं नाव आलं त्यावेळेला काही अनिष्ट, अयोग्य, इथं माईकवरनं बोलू नयेत अशा काही गोष्टी, अशा काही मागण्या. आणि फौजदार म्हणले मी काय त्या पूर्ण करणार नाही, त्यामुळे बायपास, मला प्रमोशनमध्ये बायपास. हे फौजदार म्हणून वयाच्या 21व्या वर्षी दाखल झाले होते, आता 55 आहेत तरी फौजदार, आणि तरी कामामध्ये उत्तम, तल्लख. मलाच वाटतं की माणूस कधी कधी कंटाळेल, उदास होईल, निराश होईल. मला सारखं प्रमोशनला बायपास केलं जातंय आणि दुसरे माझ्या मागचे बरोबर आले, बरोबरचे पुढे गेले. पोलीसमध्ये तर सॅल्यूट नावाचाही प्रकार असतोय आणि ती प्रोटोकॉलची संकेत आहे तो. तर जे काल मला सॅल्यूट करत होते, उद्या त्यांना मी सॅल्यूट करण्याची वेळ आली, माणूस अस्वस्थ होणं साहजिक आहे. हे नव्हते, दुःखी पण नव्हते. मी त्यांच्याशी मोकळेपणाने बोललो की मला नसतं बुवा जमलं, मी माझ्याशी जर वरिष्ठाशे अनिष्ट मागण्यांनीशी वाकड्यात गेले असते, मी काहीतरी वाटोळं करून ठेवलं असतं, मी जाऊन त्यांना तोंडावर धमकी दिली असती काय ते, आणि नाहीतर माझी चिडचिड आणि रागराग झालं असतं. मी त्यांना विचारलं की तुम्हाला ड्युटी छान शांतपणे करणं कसं काय जमतं, कारण नाही ते एक टोक आहे कटुता, दुसरं टोक आहे जाऊ दे कर्तव्याकडे दुर्लक्ष, की जाऊ दे काय नाहीतरी आपल्याला प्रमोशन मिळणारच नाही तर काय करायचं करून. हे कामाला उत्तम होते, कायद्यावर पकड होती त्यांना. त्यावेळचा जो काही बॉम्बे पोलीस ऍक्ट इत्यादी 3 मुख्य कायदे आता बदलले, पण त्यांचा अभ्यास आणि जबरदस्त होता, उत्तम. म्हणजे ते ना निराश होते ना कटू होते, आपलं कर्तव्य उत्तम करत होते. म्हणून मी त्यांना विचारलं की हे जे बळ आहे हे बळ कुठनं येतं, हे कसं काय तुम्हाला जमतं. त्यांनी असा हात घालून गळ्यातली माळ दाखवली आणि म्हणले की हे ज्ञानोबा तुकोबांनी शिकवलं. हे फौजदार वारकरी होते. मी हा प्रसंग खूप वेळा सांगितलाय, तरी आत्ता सांगताना इथे माझ्या अंगावर काटा उभा राहिलाय सरसरून, की माणसाला या भक्ती चळवळीने केवढं बळ दिलंय. आजचा सुद्धा महाराष्ट्र त्यांनी बांधून ठेवलाय, आणि महाराष्ट्रच काय, भक्तीचा हा विचार सगळ्या देशालाही बांधून ठेवतो. आणि मग जे देशाचं भाग्य आहे ते शिवाजी महाराज, जिजाऊनी सुद्धा त्यांना घडवलंय ते रामायण महाभारत आणि संतांच्या विचारातून घडवलंय. आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा ही जिजाऊ माऊलींची. तुमचं माझं भाग्य आहे की 16 वर्षाच्या शिवाजी महाराजांनी जनसामान्य डोंगरदऱ्यातले मावळे एकत्र घेऊन रोहिडेश्वराला संकल्प सोडला, प्रतिज्ञा घेतली, हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. ये देशी हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. शिवाजी महाराज आणि तिथपासून पुढे भारताच्या इतिहासाच्या ज्या अध्यायाचं नाव आहे मराठ्यांचा इतिहास, ती संपूर्ण प्रेरणा, मूळची भक्ती चळवळीची ऊर्जा आणि तिला शिवाजी महाराजांनी दिलेला अखिल भारतीय आकार, ते म्हणजे हिंदवी स्वराज्य आहे. ज्ञानोबापासून तुकोबारायांपर्यंत आणि समर्थ रामदास सुद्धा दासबोधाच्या द्वारा जे विचार मांडतात
शिवाजी महाराजांनी वारकरी आणि धारकरी एकत्र करून महाराष्ट्राच्या पराक्रमाचा प्रकाश देशभर चालवला. तो तुमचा माझा इतिहास आहे. महाराष्ट्राचं महाराष्ट्रपण जसे एका बाजूला भक्ती चळवळीने दिलेला अवघे विश्वची माझे घर हा विचार, तसाच त्याच बरोबरीने मी ज्याला जेनेटिक कोड नाव ठेवलंय तो आहे शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या इतिहासाचा वारसा. अर्ध्या ओळीत सांगायचा तर तो वारसा आहे आपण देशासाठी लढायचं असतं. महाराष्ट्राचं महाराष्ट्रपण भारतासाठी काम करण्यात आहे. जर कोणी आपल्याला सांगत असेल की गल्लीतली भांडणं आणि कोणी लावून देत असेल जातीपातींची भांडणं आणि कोणी आपल्याला काहीतरी संकुचित स्वप्न संकुचित क्षितिज दाखवत असेल तर तो पाप करतोय. तो महाराष्ट्राचं कर्तृत्व लहान करतोय. महाराष्ट्राचं मुळी जीवनाच्या सर्व क्षेत्रातलं कर्तृत्व उफाळून येणार आहे आपण जोपर्यंत हे स्वप्न उराशी ठेवू. अवघे विश्वची माझे घर आणि हिंदवी स्वराज्य हे तो श्रींची इच्छा. आपल्याला शिवाजी महाराजांनी त्या कामाला लावलं. एकही शब्द मनचा नाहीये. तिकडे प्रतापगडाच्या मेटावर अफजल खानाची भेट ठरलेली आहे आणि आता उद्या जायचंय भेटायला. म्हणून प्रतापगडावर महाराज आपल्या साथीदारांनीशी सरदारांनीशी बसलेत योजना करायला पुढची की प्रतिहल्ला चढवायचा आहे. अफजल खानाचा तर काढायचाच आहे कोथळा बाहेर, पण त्यानंतर एका वेळी असा 3 दिशांनी प्रचंड प्रतिहल्ला चढवायचा आहे. त्याची योजना सांगतायत महाराज. ती सांगताना अर्थात म्हणलेले आहेत की खानाला भेटताना आम्हाला काही दगाफटका झाला तरी हिंदवी स्वराज्याचं काम थांबवू नका, ते चालू ठेवा. तर महाराजांचा एक साथीदार आहे रावजी सोमनाथ नाव त्याचं. तर तो रावजी सोमनाथ महाराजांना विचारतोय की उद्या अफजल खानाचा कोथळा बाहेर काढू आणि नंतर असा 3 दिशांनी हल्ला चढवू. रावजी सोमनाथ म्हणतोय कुठपर्यंत जायचंय. रावजी सोमनाथाचा अफजल खानाला भेटण्याच्या रात्री शिवाजी महाराजांना विचारलेला प्रश्न आहे की असं आपल्याला कुठपर्यंत जायचंय. शिवाजी महाराजांचं वाक्य आहे सिंधूच्या उगमापासून कावेरीच्या संगमापर्यंत हिंदवी स्वराज्य हे तो श्रींची इच्छा. त्यांनी आपल्याला ज्या कामाला लावलंय ते काम आहे भारतासाठी लढण्याचं. आणि एक हे मराठी शैलीचं वाक्य आहे. मूळच्या मराठी बखरींमध्ये आणखी एक दुसरं आढळून येतं, त्याचं थोडं फारसी अंगाने जाणारं वाक्य आहे, पण मग ते वाक्य आहे अहद पेशावर तहत तंजावर हिंदवी स्वराज्य हे तो श्रींची इच्छा. आणि खरोखरच शिवाजी महाराजांनी आपल्याला ज्या कामाला लावलं ते घेऊन महाराष्ट्राची तलवार तळपलेली आहे सुमारे 150 वर्ष. ती भारताकरता तळपली आहे. ती स्वतः महाराज दक्षिणेलाही गेले होते, त्यांनी तळ स्थापन केले आणि राज्याभिषेकानंतरचा दक्षिण दिग्विजय. आधी तर शहाजी राजेंबरोबर सुद्धा अनेक मराठी घराणी तिकडे गेली होती. आत्ता जे बंगळुरू शहर आहे तो शहाजी राजेंचा तळ होता, तिथून ते बंगळुरू शहर आकाराला आलं. आत्ता सुद्धा बंगळुरूच्या एका उपनगराचं नाव शिवाजीनगर आहे. आणि दक्षिणेला सुद्धा ही एक दुसरी भोसलेंची शाखा, ते शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजी राजे भोसले हे तंजावरला स्थिरावले. त्यांनी तंजावरला मराठी पण संस्कृती जोपासली आणि तमिळ सुद्धा आपलीच भाषा आहे, परकी नाही. तिकडे तमिळनाडूतले काही जण इंग्रजांनी फूस लावल्यानुसार आत्ता प्रयत्न करतायत आणि काही प्रमाणात राजकारणात त्यांना आवाज आहे की नाही तमिळ म्हणजे वेगळे, हे तुम्ही आर्य म्हणजे आक्रमक, आम्ही म्हणजे मूळचे, ती सिंधू संस्कृती आमची होती, तुम्ही आम्हाला दक्षिणेला ढकललं. सगळं इतिहासाला धरून नाही, साक्षी पुराव्यांना धरून नाही. तमिळ सुद्धा आपलीच भाषा. तिकडे जी मराठा घराणी गेली त्यांनी मराठी सहित तमिळ भाषा सुद्धा जतन केली. तमिळनाडूतलेच एक उत्तम IAS अधिकारी एन विठ्ठल नाव त्यांचं, नावातच विठ्ठल आहे. आणि
2001 मध्ये माझ्यावर एक केंद्र सरकारची जबाबदारी होती आणि त्यासाठी माझं मुख्यालय दिल्ली होतं. ते काम करताना माझ्या नजरेला काही मोठी भ्रष्टाचाराची प्रकरणं आली होती आणि एन विठ्ठल सर त्यावेळी होते सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनर, म्हणजे जे भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची दखल घेऊन तपास करतात. आणि त्यांनी आपल्या पदावरनं अतिशय आक्रमकपणे भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई चालवली होती. म्हणून मग जेव्हा माझ्याकडे काही भ्रष्टाचाराचे मोठे पुरावे आले, मला वाटलं की एन विठ्ठल सरांना भेटावं, कागदपत्र आणि फायली त्यांच्याकडे द्यावेत की हे मूळचे पुरावे, आता पुढचा काय ते तपास. मी वेळ मागितल्यावर मिळाली अर्थात त्यांची. आणि दिल्लीतलं जे सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनर त्यांचं ऑफिस, तिथे गेलो, भेट झाली अतिशय प्रेमाने. आणि मग मी त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली की सर दीज आर दी एव्हिडन्सेस, दीज आर दी फाईल्स, असं मी इंग्लिशमध्ये बोलायला सुरुवात केली. एन विठ्ठल सर मला म्हणले, अविनाश मराठीत बोल, मराठीत वाक्य, अविनाश मराठीत बोल. एक क्षणभर मला असा सुखद धक्का बसला. आणि ते मला धक्का बसल्याचं लक्षात आल्यावर ते मला म्हणाले की आमचं मूळचं घराणं मराठीच आहे आणि एन विठ्ठल म्हणजे विठ्ठल नार्वेकर. फक्त ते शहाजी राजे आणि व्यंकोजी राजांच्या काळात जे मराठी कुटुंब तिकडे गेली त्यातलं हे कुटुंब 350 वर्ष लोटली आहेत. त्यांचं तमिळ पण उत्तम आहे, पण विसरले नाहीयेत की आपण मराठी मातीतले आणि महाराष्ट्राचं कामच आहे सगळ्या देशांसाठी लढायचं. आधुनिक भारताचे एक महान शास्त्रज्ञ केमिस्ट्री विषयातले CNR राव असं त्यांचं नाव आहे, CNR राव, हे कर्नाटकातले. त्यांची मातृभाषा सुद्धा कन्नड, पण घराणं मराठी आहे. त्यांचं सुद्धा मूळचं आडनाव देशमुख. आणि तिकडे कर्नाटकात गेले, राहिले, तिथले एकरूप झाले, कारण आपलाच आहे, काही वेगळा नाही आहे. देशाच्या एकात्मतेसाठी लढायचंय. त्यामधून हे नाव CNR राव पडून गेलं. पण देशमुख आणि त्यांना भारतरत्न आहे. केमिस्ट्री विषयामध्ये CNR राव यांना भारतरत्न आहे. अर्थातच अशाच एका कामासाठी मला त्यावेळी केंद्रातल्या कॅबिनेट मिनिस्टर होत्या वसुंधरा राजे सिंधिया, कॅबिनेट मिनिस्टर होत्या. पण मला काही कामानिमित्त त्यांना भेटायचं होतं, म्हणून असं त्यांना योग्य पद्धतीने भेटलो आणि हिंदीत बोलायला सुरुवात केली त्यांच्याशी. तर मी हिंदीत बोलणं सुरू केलेलं माझं वाक्य तोडून मला वसुंधरा राजे म्हणाल्या, नीट ऐका वाक्य, नीट ऐका, मी असं हिंदीत बोलायला सुरुवात करतोय, मला असं तोडून मध्ये म्हणाल्या, अविनाश मराठीत बोल, तू माझ्या माहेरचा माणूस आहेस. केवढं नातं हे. कारण जो देशासाठी लढण्याचा पराक्रमाचा इतिहास, मग ते ग्वाल्हेरचे शिंदे असोत, इंदूरचे होळकर असोत, बडोद्याचे गायकवाड असोत, धार हे ठिकाणे म्हणजे आत्ताच्या मध्य प्रदेश, तिथे पण एक पवार घराणं होतं, त्यांना नाव पडून गेलं धार पवार. आणि नागपूरकर भोसले, महाराष्ट्राची तलवार देशभर तळपलेली आहे. आणि शिवाजी महाराज आणि मराठ्यांचा इतिहास झाला म्हणून आज स्वतंत्र सार्वभौम भारत आहे, आजही शिल्लक आहे. स्वतः शिवाजी महाराजांच्या काळातच त्यांच्या कार्याचं आकलन कवी भूषणनी करून ठेवले. कविराज भूषण, काशी की कला जाती, मथुरा की मस्जिद होती, गर शिवाजी न होता तो सुन्नत होती सबकी, हे कविराज भूषणांनी केलेलं शिवाजी महाराजांचं वर्णन आहे. आणि भाषा वेगळी असली तरी आधुनिक काळात सुद्धा शिवाजी महाराजांच्या कार्याचं हेच आकलन यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात तिकडे नेहरूंशी बोलून, कारण नेहरूंच्या मूळच्या डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये गझनीचा मोहम्मद एक पराक्रमी रसिक साम्राज्य निर्माता आहे, शिवाजी महाराज आणि मराठे लुटारू आहेत, मूळचं पुस्तक. जरा त्यांना प्रकाश डोक्यामध्ये पाडायला यशवंतराव चव्हाण साहेबांनी मदत केली आणि प्रतापगडावर नेहरूंच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं. यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितले, त्यांच्या शैलीतल्या मराठीतलं वाक्य काय आहे, पण किती विचारी आणि अर्थपूर्ण आहे पहा. चव्हाण साहेब म्हणाले, शिवाजी महाराज झाले नसते तर पाकिस्तानच्या सीमा तुमच्या माझ्या घराचे उंबरठे ओलांडून आल्या असत्या आतमध्ये.
म्हणजे कविराज भूषण जे म्हणतोय तेच, पण वेगळ्या भाषेत आहे. तेव्हा आपण शिवाजी महाराज आणि पुढचा मराठ्यांचा इतिहास, हा म्हणजे महाराष्ट्राने भारतासाठी लढायचं असतं, हा वारसा, याचं नाव आहे मराठ्यांचा इतिहास. ते घेऊन मराठ्यांची तलवार दक्षिणेमध्ये, उत्तरेला सर्वत्र आणि वचक होता, धाक होता. आपल्याला आत्ता सुद्धा इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये फार चुकीचं सांगितलं जात आहे की जणू इंग्रजांनी भारत मुघलांकडनं जिंकला. अजिबात नाही. मराठ्यांनी मुघलांना खतम केलेलं होतं. मुघल मराठ्यांच्या ताब्यात होते. पानिपताची सुद्धा जी लढाई आहे ती तारीख 14 जानेवारी 1761 ला जरी आपला पराभव, मी आपला हा शब्द वापरतोय, आपला, पण तो त्या दिवशीचा आहे. मुळामध्ये लढायला कशासाठी गेले होते? ते या अहमदशाह अब्दालीच्या आक्रमणापासून हिंदुस्थानचं रक्षण करायला गेले होते. मुघल बादशाह मराठ्यांच्या अंगठ्याखालीच होता. पानिपतावर तळपली आहे ती आपली तलवार आहे. त्यावेळी देशासाठी तलवारीने लढायचं होतं. आज देशासाठी लेखणीनी पण लढायचं आहे, मेंदू म्हणजे बुद्धीनी पण लढायचं आहे, आपल्या जिभेनी पण लढायचं आहे, प्रशासनात लढायचं आहे, शेतीत लढायचं आहे, जीवनाची सर्व क्षेत्र. शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या वारसा म्हणजे महाराष्ट्राने जीवनाच्या सर्व क्षेत्रात भारताकरता लढायचं, हा वारसा. इतकं माझ्या मनात दाटून येत आहे. एक प्रकारे मी वेळेअभावी तुम्हाला असे ठळक फक्त ठिपके सांगतोय. आपण म्हणतो की वर्ष 1757 आहे की मराठ्यांनी अटके पार मराठे गेले आणि त्या अटकच्या किल्ल्यावर भगवा निशाण फडकवलं. वर्ष 1757. एक जरा सहज मनाला विचारा की त्या अटकेच्या किल्ल्यावर भगवा निशाण फडकवलेलं एवढं काय महत्व आहे आणि का गेले मराठे तिथपर्यंत? ती शिवाजी महाराजांची शिकवण होती की या देशावर हा जो शत्रू चाल करून येतोय त्याला तिथे जाऊन ठोकायचं आहे. म्हणून मराठे तिथपर्यंत पोहोचले होते. कारण की मध्ययुगातली ही जी आक्रमणं आहेत ही मुख्यतः खैबर आणि बोलन या खिंडींमधून येत होती. तर खैबर खिंड उतरली की समोरचं पहिलं ठाणं आहे सिंधू नदीच्या काठावरचं अटक. 1757 मध्ये मराठ्यांनी त्या अटकेच्या किल्ल्यावर भगवा निशाण फडकवलं. त्यावेळी सेनापती होता रघुनाथराव पेशवा, की जो मराठ्यांच्या इतिहासात पुढे बदनाम आहे, पण तो सेनापती होता. त्यांनी तिथून इकडं पुण्यामध्ये नानासाहेब पेशव्याला म्हणजे त्याचा भाऊ पत्र पाठवले. नीट ऐकून ठेवा, कारण राघोबा दादा पत्रामध्ये जे रिपोर्ट करतोय की अटकेवर भगवा निशाण फडकवलं, हा नीट ऐका वाक्य, मूळचं पत्रातलं वाक्य सांगतोय. राघोबा दादा मराठ्यांच्या दौलतीचा त्यावेळचा पंतप्रधान. काही जण आज जातींची भांडणं लावतात, ती माणसं संकुचित आणि दूषित आहेत, काही जातीपातींचा संबंध नाही. आणि मराठ्यांच्या राज्याचे प्रमुख छत्रपतीच होते. छत्रपती पेशव्याला नेमत होते. पण ज्यांना आत्ता स्वार्थ साधायचा आहे काही राजकीय, ते ह्यातल्या जातीपातींकडे कडून भांडणं लावतात. ऍक्च्युली राजकीय स्वार्थ ज्यांना साधायचा आहे ते ज्ञानोबा तुकोबाची पण जातही काढतात आणि हा ज्ञानबा तुकाराम हा मंत्र तोडायचा प्रयत्न करतात. ज्ञानबा तुकाराम मंत्र तोडता येणार नाही. जे तो प्रयत्न करतायत ते महाराष्ट्राचे आणि देशाचे सुद्धा शत्रूच आहेत. पण ह्या नानासाहेब पेशव्याला रघुनाथराव पेशव्यांनी पाठवलंय पत्र. नीट ऐकून ठेवा वाक्य आजच्या संध्याकाळी. त्या पत्रातलं वाक्य आहे, थोरल्या आबासाहेबांनी सांगितलेले काम आपण जवळजवळ पूर्ण करीत आणले आहे. आधुनिक मराठी तर्जुमा सांगतोय मी. पण अटकेवर भगवा निशाण फडकवताना रघुनाथराव पेशव्याला कशाचं भान आहे? थोरल्या आबासाहेबांनी म्हणजे शिवाजी महाराज, थोरले आबासाहेब म्हणजे शिवाजी महाराज. आणि ह्या रघुनाथराव पेशव्यालाही जाणीव आहे की अटकेवर आपण भगवा निशाण का लावलंय? थोरल्या आबासाहेबांनी सांगितलेले काम म्हणजे हे आपण करतो, हे शिवाजी महाराजांनी आपल्याला या कामाला लावलंय ह्याचंही भान आहे. आणि तरी शब्दरचना काय आहे? जवळजवळ पूर्ण करीत आणले. म्हणजे भान आहे अजून की अजून नाहीये पूर्ण झालेलं, करायचंय अजून. तर रघुनाथराव पेशवा आपल्या भावाला पुण्यात पत्र पाठवतोय, थोरल्या आबासाहेबांनी सांगितलेले काम आपण जवळजवळ पूर्ण करीत आणले आहे. हा पुढचं वाक्य आहे, आता आपण आदेश द्याल तर काबूल कंदाहार वरही भगवा निशाण लावू.
आणि नानासाहेब पेशव्याचंही पुण्यातनं उत्तर आहे की मनसुबा चांगला आहे, पण इकडे नवी समस्या उद्भवली आहे, आधी तिचा बंदोबस्त करायला हवाय. हे नानासाहेब पेशव्याच्या पत्रातलं वाक्य 1757ची प्लासीची लढाई, की जी झालीच नाही. पण मुघल बादशहानी इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीला बंगालच्या सुभेदारीची दिली. बंगालमधनं मराठे चौथाई आणि सरदेशमुखी गोळा करत होते. मुघल बादशहाला मराठ्यांचं वर्चस्व नको झालं होतं, म्हणून तो आपल्या साम्राज्याचा एक प्रांत इंग्रजांच्या घशात घालायला तयार होता, पण मराठ्यांच्या नको. आणि हे छत्रपतींनाही आणि पेशव्यालाही नीट माहिती होतं की हे देशावरचं मोठं संकट आहे. इंग्रजांनी भारत मुघलांकडनं जिंकलेला नाही, मुघलांना मराठ्यांनी खतम केलाय आणि इंग्रजांनी भारत मराठ्यांकडनं जिंकलाय. हे मी नाही म्हणतोय, हे समकालीन इंग्रज नोंदींमध्ये पत्रव्यवहारात आहे. त्या काळातल्या समकालीन इंग्रजांच्या पत्रव्यवहारात वाक्य आहे की ही मराठे म्हणवणारी शक्ती जोपर्यंत आहे तोवर आपल्याला भारताचं सार्वभौमत्व संपवता येणार नाही. त्यांचे सगळे डावपेच, सगळं राजकारण हे मराठे म्हणवणाऱ्या शक्तीला कसं पराभूत करायचं, आणि त्यासाठी ह्यांच्यातल्या जातीपाती ओळखा आणि बोट घालून त्यांचं राष्ट्रीय वस्त्र आणखी फाडा आणि त्यांना एकमेकाविरुद्ध लढवा. आणि आम्ही तुमचे मुक्तिदाते म्हणून येतो त्याचं ढोंग करून पुढे 150 वर्ष आपल्या उरावर नाचले, तेही आपलं दुर्दैव. पण इंग्रजांनी भारत मराठ्यांकडनं जिंकला. पुढचा सुद्धा जो सगळा स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आहे तो कुठलाही पाहिला तरी त्याच्यावर मराठी प्रतिभेचा ठसा आहे जबरदस्त. समाज सुधारणा चळवळ, तर फुले शाहू आंबेडकर यांना वळसा घालून समाज सुधारणा चळवळीचा अख्ख्या भारतात करता येणार नाही विचार. असे 3 दैदिप्यमान तारे. समाज सुधारणा चळवळ, क्रांतिकारकांची चळवळ, 1857चं नेतृत्वच मराठ्यांकडे होतं. तो तिकडे कानपूरच्या जवळ बिठूरलाही बसलेला नानासाहेब पेशवा, झाशीची राणी, तात्या टोपे, आणि जो सगळं योजना आहे त्या 1857च्या मागची, ते इकडे भारतासाठी लढणाऱ्या मराठी डोक्याची ती योजना आहे. 57च्या त्या क्रांतिकारकांपासून ते वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, अर्थातच स्वातंत्र्यवीर सावरकर, आणि तो वारसा आपल्यासाठी आजपर्यंत येतो. काँग्रेसच्या माध्यमातून उभी राहिलेली राजकीय चळवळ जरी पाहिली तरी त्याला सर्व दिशा देणारे दिग्गज मराठी प्रतिभा आहे. ही एक ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे की जेव्हा काँग्रेसची स्थापना करायची ठरली त्यावेळेला मुळात ठरलं होतं ती स्थापना पुण्यात करायची. का पुण्यात करायची? कारण की त्याही वेळी पुणे भारताच्या राजकीय चळवळीचं केंद्र होतं, म्हणून पुण्यात करायचे. ऐन 1885च्या डिसेंबरमध्ये तिकडं पुण्यात कॉलराची साथ उद्भवली. आता काय करणार म्हणून सोयीचं जवळजवळ म्हणून मुंबई आणि गवालिया टँकवर ती झाली. पण स्थापनांच्या मागे ज्यांच्या प्रेरणा आहेत त्यामध्ये सुद्धा पुन्हा मराठी प्रतिभा आहे. गांधीजींनी सुद्धा ज्यांना आपला गुरु मानला ते थोर गोपाळकृष्ण गोखले पण मराठी माणूस, आणि गांधीजींनी ज्याला आपला सर्वात उत्तम शिष्य म्हटले, आणि कसा उत्तम शिष्य म्हणले तर गुरु म्हणतो की याच्यासारखा मी असतो तर किती बरं झालं असतं, असं गुरुलाच वाटतंय. असे विनोबा भावे, इतर रायगड जिल्हा गागोदे गाव त्यांचं, ती पण मराठीच प्रतिभा. आणि याच्यामधलं एक दैदिप्यमान शिखर आहे लोकमान्य टिळक, की जे एक सिंह बनून दंड थोपटून उभे राहिले इंग्रजांच्या राजवटीच्या विरुद्ध. आधी आगरकराच्या संगतीने डेक्कन कॉलेजच्या मागे प्रतिज्ञा घेतली की ब्रिटिशांच्या सेवेत जाणार नाही आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठीच लढू. पुढे टिळक आगरकरांचे मार्ग वेगळे झाले. तो महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाचा मी एक दुःखद अध्याय म्हणतो, पण मूळची दोघांची प्रेरणा आहे ती देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढायचं आहे. आणि ज्या वेळेला देशही गलितगात्र पडला होता आणि इंग्रजांचं राज्य हे वरदान आहे असं बुद्धिवंत आपल्याला शिकवत होते, त्यावेळी ज्यांनी इंग्रज सत्तेला दंड थोपटून आव्हान दिले
खणखणीत सांगितलंय, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविनाच. ही मराठी प्रतिभा आहे. ती केवळ राजकारणात नव्हे, आधुनिक भारत आणि आधुनिक महाराष्ट्र पाहिला तर मराठी प्रतिभा मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये ठसा उमटवणारी, कर्तृत्व करणारी प्रतिभा आहे. गेल्या 150 वर्षात सुद्धा आणि आजच्या तारखेला काही वेळा महाराष्ट्राबद्दल काळजी वाटते, पण ती काळजी वाटत असतानाही मला भान आहे की आजच्या तारखेला सुद्धा भारत मातेचं नाव जगामध्ये रोशन करायला मराठी प्रतिभा काम करते, जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये. आपलं भारतीय शास्त्रीय संगीत 19व्या शतकात विसरू लागले होते, मागे पडू लागलं होतं, कारण की भारताची सर्व राज्य बुडाली, इंग्रजांचं राज्य आलं, तिथपर्यंत जो संगीताला राजाश्रय असायचा तो संपला. अशा या पडझडीच्या काळामध्ये झाले पंडित विष्णू दिगंबर पलुसकर आणि भास्कर बुवा बखले, पंडित नारायण व्यास, सगळी मराठी माणसं. आणि त्यांनी प्रचंड कष्ट घेऊन गावोगाव फिरून एक एक बंदिश, एक एक चीज एकत्र करून त्याचं एकत्र मांडून भारतीय शास्त्रीय संगीताला, भले ते मग उत्तरेतलं म्हणजे हिंदुस्थानी क्लासिकल आणि दक्षिणेतलं म्हणजे कर्नाटक संगीत, पण दोन्हींचं मूळ एकच आहे, ते वेदामध्ये आहे. त्याला आधुनिक काळामध्ये पुन्हा चांगले दिवस आणले, ती सुद्धा मराठीच प्रतिभा आहे. तुमच्या माझ्या देशाचा इतिहास आपण विसरत होतो आणि आलेले इंग्रज आपल्याला, तुम्हाला इतिहास नाहीच आहे, तुमची काही प्रतिभा नाहीच आहे, तुम्ही मागासलेलेच आहात, तुमचा धर्म, तुमची भाषा, तुमचं तत्वज्ञान सगळं कसं मागासलेलं आहे, तुमचा इतिहास पराभवाचा इतिहास आहे. अशा वेळी त्या साम्राज्यवादी इतिहासकारांना सुद्धा उत्तर द्यायला उभे राहिले ते मराठी इतिहासकार आहेत. वेळेअभावी आदरपूर्वक त्यातल्या एका दिग्गजाचं नाव घ्यायचं झालं तर ते आहेत इतिहासाचार्य राजवाडे. की साधं धोतर कुर्ता घालून हा माणूस राहिला आयुष्यभर, टाचा झिजल्या, चपला झिजल्या, पण इतिहासाचे एक एक दस्तावेज शोधून एकट्या इतिहासाचार्य राजवाड्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधनं असे 52 खंड लिहिले त्यांनी. दारिद्र्य सोसलं, चणे फुटाणे खाल्ले, पण हा पुन्हा दैदिप्यमान इतिहास एकत्र मांडून आपल्याकरता प्रेरणेचा स्रोत सोडला. सांगावीत तेवढी उदाहरणं कमी आहेत. एक निघाले डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर. बस या माणसाने डोक्यात स्वप्न काय घेतलं की दुनियेतलं सगळं ज्ञान, ज्ञानकोश, एन्सायक्लोपीडिया म्हणून मी एकटा करीन तयार. आणि मराठीमधला पहिला ज्ञानकोश हा या डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर नावाच्या एका व्यक्तीने अंगावर ते घेऊन प्रचंड मोठा तो प्रकल्प पूर्ण पाडला. मी खरंच सांगतोय की सांगावीत तेवढी कमी आहेत. आधुनिक काळाला साजेसं तूर्त फक्त एकाच आणखी उदाहरणाचा उल्लेख करतोय, ते म्हणजे तुम्ही चित्रपटसृष्टी लक्षात घ्या. तिकडे पश्चिमेमध्ये त्याची टेक्नॉलॉजी तयार झाली, पण ती तयार होताना ज्या दूरदर्शी माणसाला कळलं की हे मानवी जीवनातलं नवं क्षेत्र आहे, असे चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटसृष्टीची पायाभरणी केली. दादासाहेब फाळके स्वतः एक असामान्य दिग्दर्शक, चित्रपट निर्माते, त्याचं संकलन करणारे. दादासाहेब फाळकेंच्या काळातच त्यांची कार्याची महती एवढी मोठी होती की त्यांना त्याही काळात हॉलिवूडचं निमंत्रण आलं होतं की इकडे आमच्याकडे या आणि तुम्ही सर्व करा. दादासाहेब फाळकेंनी व्रतस्थपणे ठरवलंय की नाही जायचंय तिकडे हॉलिवूड, आपली प्रतिभा इथे या देशासाठी, या मातीमध्ये जीवनाच्या सर्व क्षेत्रातली. मी अभिजातचा उल्लेख करून मुद्दाम बोलायला सुरुवात केली कारण की ही मराठी भाषा आणि तुम्ही मी म्हणजे आपलं मराठीपण याचं अभिजातता देशासाठी कर्तृत्वाची स्वप्न पाहण्यात आहे. आपण जर आणि ज्या दिवशी ती स्वप्न सोडू त्या दिवशी आपलं कर्तृत्वाचा संकोच होणार आहे. पण मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये जर मनात असेल की माझ्या जीवनाच्या माझ्या क्षेत्रात असामान्य कामगिरी करायची आहे,
तर मराठी प्रतिभा देशाची सेवा करते आहे. मी म्हणालो आज माझ्या मनात काही प्रमाणात काळजी आहे आत्ताच्या महाराष्ट्राकडे बघताना. ती आर्थिक असो की उदाहरणार्थ भारताच्या GDP सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राचा टक्का जरा खाली गेलाय, किंवा विकासाचे काही जर इंडिकेटर्स निदर्शक पाहिले तर जरा त्याच्यामध्ये महाराष्ट्राची कामगिरी काळजी वाटावी अशी आहे. किंवा देशभर प्रवास करताना मला आता वाटतं की राजकीय स्वार्थासाठी मुद्दाम महाराष्ट्राला जातीपातींमध्ये फोडण्याचा उद्योग तर दुर्दैवाने देशात सर्वात जास्ती इकडं महाराष्ट्रामध्ये चालू आहे. दुःख होतं की कधी कधी ते काम करत आहे की काय. पण त्यावर मात करून जर आधुनिक मराठी प्रतिभा सुद्धा फुलून यायची असेल तर हे संतांनी दिलेला वारसा अवघे विश्वची माझे घर आणि शिवाजी महाराजांनी आपल्याला सांगितलेलं काम आहे देशासाठी लढायचंय. प्राणपणाने हे जोपर्यंत जतन करू आपण तोपर्यंत महाराष्ट्राची प्रतिभा फुलून येणार आहे. हे पर्यावरणाचे इथे बसले, त्यांचा सत्कार झाला, इथे मला आनंद वाटला आणि मी म्हणालो त्यांना की अत्यंत मूलभूत विषय आहे, आजच्या जगासमोरचा नंबर 1चा विषय आहे. मग या विषयापासून ते विज्ञानाच्या क्षेत्रात डॉक्टर माशेलकर सर, रघुनाथ माशेलकर सर काम करतात. संगणकाच्या क्षेत्रामध्ये डॉक्टर विजय भटकर सरांच्या रूपाने आहे. संगीताच्या क्षेत्रातही काल परवापर्यंत शरीरानी लताबाई पण होत्या, आज आशाबाई पण आहेत आणि त्या शतायुषी असाव्यात आपल्याला स्वप्न पाहायचंय. मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये ही मराठी प्रतिभा भारत मातेचं नाव रोशन करायला कामी आली पाहिजे. तर आपल्यामधून असामान्य कर्तृत्व फुलून येणार आहे. सर्वांच्या मधला असा असामान्य कर्तृत्व फुलून यावं आणि आपल्या हातून या भारत मातेची सेवा घडावी अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. आपण वेळात वेळ काढून इथे आलात. अतिशय धावपळीत सर होते. परवा दिल्लीमध्ये होते, काल पुण्यामध्ये, आज त्यांचा चाणक्याचा संकल्प दिवस होता. आता उद्या पुन्हा ते पुण्याला जाणार आहेत. मनापासून आभार सर, वेळात वेळ काढून आपण इथे आलात त्याबद्दल. सुयश कला क्रीडा मंडळ श्री सिद्धिविनायक मंदिर आपले सदैव ऋणी राहील. आजच्या व्याख्यानमालेची सांगता आपण राष्ट्रगीताने करूया. कृपया उभे राहावे. भारत माता की. धन्यवाद. शुभरात्र. उद्या संध्याकाळी ठीक 8 वाजता अनुराधा प्रभुदेसाई देसाई यांचे तुमच्या उद्यासाठी आपला आज देणारा सैनिक या विषयावरती व्याख्यान होईल. धन्यवाद.